भोले की फौज करेगी मौज। जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा लेकर आए हैं अमरनाथ, कश्मीर और मां वैष्णो देवी की यात्रा। 29 जून से 9 जुलाई की इस 11 दिन की यात्रा में ट्रेन टिकट्स के साथ साथ रहने के लिए फैमिली डीलक्स रूम्स, अमरनाथ यात्रा में प्राइवेट टेंट्स, मेडिकल और रजिस्ट्रेशन की सुविधाओं के साथ साथ कश्मीर और वैष्णो देवी में सुबह का नाश्ता और रात के डिनर के लिए घर जैसे खाने का बंदोबस्त किया गया है। ये पूरी यात्रा है केवल 17,000 रुपए में। आज ही संपर्क करें जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा। उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामनानी। आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। उल्लासनगर में आम नागरिकों को आपातकाल स्थिति में तत्काल पुलिस की सहायता उपलब्ध हो सके, इसके लिए पुलिस आयुक्त आशुतोष डोमरे ने सेंट्रल पेट्रोलिंग मोबाइल सेवा शुरू की है। इसकी जानकारी देते हुए परिमंडल 4 के पुलिस उपायुक्त सुधाकर पठाड़े ने बताया कि यह मोबाइल सेवा नागरिकों के लिए 24 घंटे उपलब्ध रहेगी और ठाणे शहर पुलिस आयुक्तालय के चारों परिमंडल के 35 पुलिस स्टेशनों में कार्यरत रहेगी। माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषजी डोमरे साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील जनतेला अत्यंत प्रभावी आणि तात्काळ पोलीस सेवा मिळावी, पोलिसांची कार्यक्षमता वाढावी आणि रिस्पॉन्स टाइम कमी व्हावा आणि एका वेळी कुठल्याही घटनेसाठी जास्तीत जास्त पोलीस बळ सुसज्जपणे उपलब्ध व्हावा ह्या उद्देशानं सेंट्रल पेट्रोलिंग मोबाईल ही सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक पेट्रोलिंग मोबाईल असेल, त्यामध्ये एक अधिकारी 4 कर्मचारी असतील। ते सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे कायदा सुव्यवस्था किंवा कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगासाठी, गुन्हे नियंत्रणासाठी, गर्दी नियंत्रणासाठी किंवा जनतेला कुठलीही सेवा देण्यासाठी अत्यंत सुसज्ज असे असतील, त्यांच्यासोबत योग्य ते साहित्य असेल आणि या मोबाईल त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिलेल्या मार्गाने कंटिन्युअस पेट्रोलिंग करतील आणि या 8ही पोलीस स्टेशन मध्ये या मोबाईल देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे शहरामध्ये देखील 35 पोलीस स्टेशन मध्ये या मोबाईल देण्यात आलेले आहेत। तर प्रत्येक मोबाईल मध्ये एक अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ आहे आणि हे 24/7 आपापल्या हद्दीमध्ये जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतील। या निमित्तानं
मी जनतेला आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये या पेट्रोलिंग मोबाईल येणार आहेत, तिथे थांबणार आहेत. त्या दरम्यान आपल्या ज्या काही कायदा सुव्यवस्था, गुन्हे किंवा इतर माहिती असेल ते आपण तात्काळ त्यांना द्यायची आहे. त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला जो 112 नंबरचा नंबर यापूर्वी पोलिसांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 112, त्याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आणि आपल्या परिसरातील कुठलीही गोपनीय माहिती, गुन्हेविषयक माहिती, कायदा सुव्यवस्था विषयक माहिती किंवा आपली अडचण 112 नंबरला कळवल्यास तात्काळ स्थानिक पोलीस तिथे पोहोचतीलच. त्यांच्या दिमतीसाठी या अधिकच्या मोबाईल देण्यात आलेले आहेत. या निमित्तानं, या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मी सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण साध्या वेशातील पोलीस आहात हे लक्षात ठेवून आपण साध्या वेशात राहून पोलिसांना माहिती शेअर करणं किंवा आपल्या अडचणी तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवणं किंवा आपल्या परिसरामध्ये जो कोण निडी असेल त्याला कायद्याच्या चौकटीत तात्काळ मदत पोहोचवणं, या स्वरूपात देखील आपण देशकार्य करू शकता. त्यासाठी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पोलीस दलाला त्यांच्या कामामध्ये अधिक प्रभावी काम करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी जाहीर आवाहन करतो. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.